7 जणांचं कुटुंब एका 4 चाकी वाहनातून ते पंढरपूरला देवदर्शनासाठी निघाले होते. पहाटे 4:30च्या सुमारास त्यातील ड्रायव्हरला चहा पिण्याची तलप होते आणि हे कुटुंब एका टपरीजवळ थांबतं. त्याच वेळी यांच्यासोबत एक भयानक घटना घडते. दुचाकीवरून काही लोक येतात, त्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकतात, कोयत्याचा धाक दाखवतात आणि या महिलांवरच्या अंगांवरचे दागिने ओरबडून घेतात. इतकंच नाही तर या कुटुंबियांसोबत असलेल्या एका 17 वर्षीय मुलीवर अतिप्रसंग करण्याचा देखील प्रयत्न करतात. ही संपूर्ण घटना घडली दौंड जवळील स्वामी चिंचोली परिसरात. माझ्यासोबत पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल सर आहेत. हा प्रकार नेमका काय आहे, ही घटना कशी घडली, त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. सर, अतिशय भयानक घटना आहे, कशी घडली घटना, ही आरोपी कोण आहेत, काही समोर आले? जसं आपण ऑलरेडी उल्लेख केला आहे, यामध्ये अशा प्रमाणची ही घटना घडली आहे. हा फॅमिलीचे 7 जण होते. त्यामध्ये जो चालक होता तो सिनियर सिटीजन होता. त्याच्याबरोबर 17 वर्षाचे 2 मुले होते. 17 वर्षाची एक तरुण मुलगी होती आणि 3 महिला सुद्धा त्यात गाडीमध्ये होत्या. आणि हे जे आरोपी त्यांनी ते मिरची पावडर वगैरे टाकून आता शस्त्राचा धाक दाखवून त्याचे अंगावरील जे सोन्याचे दागिने होते ते काढले. आणि ते काढल्यानंतर जाताना त्यातून दोघांमधून एका आरोपीने ते 17 वर्षाची जी मुलगी होती त्याला गाडीतून बाहेर काढून रोडच्या बाजूला घेऊन त्याच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर आणि त्याचे बरोबर दुसरा जे एक्युज्ड होता त्याचे सांगण्या तो घाबरल्यानंतर आणि ते ह्या लोकांनी खूप शॉटिंग केली त्या ठिकाणी. मग तो त्या ठिकाणून पळून गेला. परंतु हा अतिशय गंभीर स्वरूपाची घटना आहे. त्यासाठी आम्ही दौंड पोलीस स्टेशनला ज्यावेळी माहिती मिळाली तर त्या ठिकाणी आम्ही गुन्हा दाखल केला 448/2025. त्यामध्ये भारतीय न्याय संहिताची कलम 64 प्रमाणे आम्ही सुरुवातीला दाखल केला होता. कारण त्यावेळी त्याचं म्हणणं होतं की असे अतिप्रसंग झालेला आहे. त्याच्या सविस्तर जबाबामध्ये त्यांनी असा प्रयत्न करण्यात आला होता आणि ही घटना काही 3 ते 4 मिनिटाचे मध्ये घडली होती असा समोर आलेला आहे. सर, परंतु ही अतिशय भयंकर घटना आहे. पुणे सोलापूर महामार्ग जो रात्रभर रहदारीचा असतो अशा ठिकाणी ही घटना घडते आणि घटना होऊन 24 तास उलटून गेले तरी अद्यापही आरोपी पकडले गेले नाही. हो, त्यामध्ये आमचा इन्व्हेस्टिगेशन तपास चालू आहे. सध्यापर्यंत आरोपी जे आहे ते आमच्याकडे काही लीड्स आहेत. त्या लीडसाठी आमची 5 टीम्स कालपासून काम करत आहात. आज आम्ही अजून टीम्स वाढवले आहेत. त्यामध्ये जिल्ह्यात आणि जिल्ह्याचे बाहेर सुद्धा तपास चालू करण्यात आलेला आहे. लवकर ते आरोपीचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यात येईल आणि यापुढे असे प्रकारचे प्रसंग होणार नाही त्यासाठी एक उपाययोजना आम्ही त्या मार्गावर करीत आहोत. सर, आरोपींनी कोयत्याचा धाक दाखवून या ज्या कुटुंबियाला आहे धाक दाखवला, त्यांच्या अंगावर दागिने काढून घेतले आणि त्यानंतर या मुलीला आडबाजूला नेऊन त्याच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. हो, असे प्रकारची ते जसं मी सांगितलं की त्यांनी ते मिरची पावडर टाकून आणि ते वेपनचा दाग दाखवून त्याचे दागिने काढले. मग ते मुलीला बाजूला घेऊन असा अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केलेला. ही घटना असे प्रकारची गंभीर घटना घडलेली आहे. यापुढे असे प्रकारची घटना होऊ नये त्यामुळे एक नागरिकाला सुद्धा आव्हान आहे की आपण उशिरा रात्री किंवा अर्ली मॉर्निंग ज्यावेळी आपण प्रवास करताय तर त्यावेळी असा सुनसान जागेवर सिंगल आउट जे टी शॉप्स आहे त्या ठिकाणी थांबू नका. एकतर तुम्ही टोल नाक्याच्या जवळ जिथे CCTV कॅमेराज आहे किंवा हॉटेलचा आहे, रेस्टॉरंट आहे किंवा एखादा असा स्थळ आहे ज्या ठिकाणी लोकांच्या ये जा होते तिकडे थांबणे योग्य आहे. परंतु अशी जे निर्जन स्थळावर थांबणे योग्य नाहीये. तरी या साठी आम्हाला सुद्धा इंट्रोस्पेक्ट करण्याची गरज आहे की एवढा धाडस जे आहे ते आरोपीचा कसा तयार होते, त्याचं सायकोलॉजिकल डोमिनन्स होणे गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही इंट्रोस्पेक्ट करून त्या असे प्रकारचे जगावर असे ऑफेन्स होणार नाहीये त्याची काळजी घेत आहोत. खर तर पुणे जिल्ह्यातील दौंड परिसरात घडलेल्या या घटनेचे पडसाद खरं तर आजच्या हिवाळी अधिवेशनात देखील उमटले. आपण पाहिलं असेल, सध्या राज्यभरात आषाढी वारी सोहळा सुरू आहे. राज्यभरातील वारकरी जे आहे ते पंढरपूरच्या दिशेने जात असतात आणि त्यातलेच हे काही एक कुटुंबीय होतं ते सुद्धा पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी निघालं होतं आणि त्यांच्यासोबत ही घटना घडल्याने संपूर्ण राज्यभरातून संताप व्यक्त केला जातोय. पुण्याहून किरण शिंदे, लोकमत व्हिडिओ.